नमस्कार, मी स्वप्नालीज रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। तर आज आपण सांबर कशा पद्धतीने करायचे ते बघूयात। तर इथे 1 वाटी मी तुरीची डाळ, 1 वाटी मुगाची डाळ स्वच्छ धुवून कुकरमध्ये काढून घेत आहे। आता ही स्वच्छ धुतलेली डाळ काढून घेतली की यामध्ये सांबरसाठी लागणारं साहित्य शेवग्याची शेंग, कांदा, टोमॅटो बारीक चिरून यामध्ये टाकला आहे आणि एक थोडंसं ग्लासभर पाणी यामध्ये ॲड करत आहे। तर आता पाणी टाकून झालं की यामध्ये थोडीशी हळद टाकून कुकरला झाकण लावून घ्यायचं। झाकण लावून झालं की याच्या 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या। 3 शिट्ट्या झालं की अशी आपली डाळ शिजेल। जरासं फेटून घ्यायचं आणि इकडे कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं। तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकायची। मोहरी, जिरे फुलले की त्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूणचा ठेचा टाकायचा आणि थोडीशी कढीपत्ता चांगला भाजून झाला की त्यामध्ये आपण आता गरम मसाला, धने पावडर चांगली भाजून घ्यायची आणि हे भाजून झालं की त्यामध्ये आपण आता लाल तिखट भाजलं की त्यामध्ये आपण आता सांबर मसाला टाकून घ्यायचा आणि सांबर मसाला चांगला भाजून झाला की त्यामध्ये थोडीशी बेडगी मिरची पावडर टाकून घ्यायची, म्हणजे जरा चांगला कट येईल। आणि हे शिजलेली डाळ चांगली फेटून घ्यायची आणि यामध्ये हे जास्तच घट्ट झाली आहे, तर आपण यामध्ये थोडंसं पाणी ॲड करूया। पाणी ॲड करून झालं की यामध्ये थोडंसं मी बारीक चिरलेलं वांगं टाकलं आहे आणि अजून थोडंसं पाणी ॲड केलं आहे आणि आता चवीनुसार मीठ टाकून आपण व्यवस्थित ढवळून घ्यायचं। तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करा। आवडली असेल तर लाईक करा। चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा।